आपण पाहतात मायमावी न्यूज चॅनल। येवती तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी सुभेदार यांना विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी नेत असताना रंगेहात पकडण्यात आले आणि त्यांच्या विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0171 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच घटनेतील वाहन छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MS 26B 3472 जप्त करण्यात आल्याची खात्रीशीर घटना समोर आली आहे। सदर घटना दिनांक 26 मे 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पळसवाडी तालुका मुखेड येथील शिवारात घडली। याबाबत अधिक माहिती अशी की येवती येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी सुभेदार हे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराचा 10 पोते तांदूळ वजन अंदाजे 6 क्विंटल 50 किलो टेम्पो क्रमांक MS 26B 3472 यामध्ये टाकून काळ्या बाजारात विक्रीस नेत असताना पळसवाडी तालुका मुखेड येथील शिवारात येवतीचे जागरूक पोलीस पाटील श्री बालाजी रामपुरे यांनी पकडला। तसेच मुखेडचे शालेय पोषण आहार अधीक्षक श्री वडजे, केंद्र प्रमुख श्री गिरी गोविंद गुणाजी, विद्यालयाचे सेवक श्री DP लंगेवाड, श्री SN इंगळे यांनी सदरील तांदूळ पोषण आहाराचा असल्याचे जाहीर केले आहे। एक जबाबदार मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या शालेय आहाराचा तांदूळ विकण्यासाठी नेताना रंगेहात पकडला गेला। परिणामी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे कार्य त्याच्याकडून झाल्यामुळे मुखेड तालुक्यातील जनता तीव्र संताप व्यक्त करीत आहे। तर धाडसी नवनिर्वाचित पोलीस पाटील श्री बालाजी उत्तमराव रामपुरे यांनी तांदळाच्या काळ्या बाजारातील गोरखधंदा पकडून दिल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। मायमावली न्यूज चॅनल पुणेसाठी बालाजी पाटील गोपनर, येवती जिल्हा परिषद सर्कल प्रतिनिधी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। येवती येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय येथील मुलांच्या खाऊ वाटपातील तांदळाची गाडी पळसवाडी रस्त्यावर पकडली असून सदरील गाडीचा पंचनामा गट शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच PI साहेब व तहसीलदार कार्यालय यांच्याकडून करण्यात येईल थोड्याच वेळात।